नमस्कार. आज आपण भारतीय लोकशाहीच्या इतिहासातल्या एका अशा काळाबद्दल बोलणार आहोत जेव्हा लोकांचे मूलभूत अधिकारच काढून घेण्यात आले होते, वर्तमानपत्रांवर सेन्सरशिप लावली गेली होती आणि 1,00,000पेक्षा जास्त लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. हा 21 महिन्यांचा काळ जो आणीबाणी म्हणून ओळखला जातो. चला तर मग या वादग्रस्त अध्यायाची कहाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. सिंहासन खाली करो के जनता आई है ही काही फक्त कवितेतली एक ओळ नव्हती. नाही, हा तर त्यावेळच्या लोकांच्या मनातला आवाज होता. एक गर्जना होती जी संपूर्ण देशात घुमत होती. लोकांचा असंतोष इतका वाढला होता की याच पार्श्वभूमीवर भारतीय इतिहासातील एक अत्यंत कठोर राजकीय निर्णय घेतला गेला. पण प्रश्न हा आहे की ही परिस्थिती निर्माणच कशी झाली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या नेत्याकडे म्हणजे इंदिरा गांधी यांच्या राजकीय प्रवासाकडे एकदा पाहावं लागेल. कारण त्यांच्या प्रतिमेत एक खूप मोठं नाट्यमय परिवर्तन घडलं होतं. जरा विचार करा, ज्या नेत्याला एकेकाळी त्यांचेच राजकीय विरोधक गोंगी गुडिया म्हणजे एक मुकी बाहुली म्हणून हिणवत होते, त्याच इंदिरा गांधी 1971च्या युद्धानंतर थेट दुर्गा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. हा बदल फक्त नावात नव्हता, तर त्यांच्या सत्तेच्या आणि अधिकाराच्या स्वरूपातही होता. त्यांनी एकामागोमाग एक धाडसी निर्णय घेतले. 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, राजघराण्यांना मिळणारे तनखे बंद केले आणि गरिबी हटाओ या एका घोषणेने तर संपूर्ण देशात एक नवी आशाच निर्माण केली. या सगळ्या निर्णयांनी त्यांची प्रतिमा एक कणखर आणि गरिबांची नेता म्हणून अशी काही प्रस्थापित केली की त्यांची सत्ता अधिकच मजबूत झाली. पण सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलू लागली. विजयाचा तो जल्लोष कमी झाला आणि देशावर एकामागून एक अशी काही संकटं कोसळली ज्यामुळे लोकांमध्ये असंतोषाची एक ठिणगी पडली. 1971च्या विजयाचा आनंद फार काळ काही टिकला नाही. लवकरच देश महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडला. लोकांच्या मनात जी एक मोठी आशा निर्माण झाली होती ना, तिची जागा आता हळूहळू नाराजी आणि संतापाने घ्यायला सुरुवात केली होती. या असंतोषाची पहिली आग पेटली ती गुजरातमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने. पण लवकरच जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ही एक छोटी ठिणगी पाहता पाहता देशव्यापी वणव्यात बदलली आणि यालाच नाव देण्यात आलं होतं संपूर्ण क्रांती. तर बघा, एकीकडे देश असा आंदोलनांनी पेटलेला असताना दुसरीकडे एका न्यायालयीन निकालाने संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच एक मोठा हादरा दिला आणि हा तोच क्षण होता जिथे सगळं काही बदलणार होतं. पण असा कोणता एक निर्णायक क्षण होता, अशी कोणती एक घटना होती ज्यामुळे देशात आणीबाणी लावण्यासारखा इतका टोकाचा निर्णय घेतला गेला? तो क्षण होता अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल. आणि हा काही साधासुधा निकाल नव्हता. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या विद्यमान पंतप्रधानांना निवडणुकीत गैरप्रकार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. हा एक प्रचंड मोठा धक्का होता सगळ्यांसाठीच. पण हा निकाल केवळ त्यांना पदावरून दूर करणारा नव्हता. नाही, न्यायालयाने त्यांना पुढची 6 वर्ष निवडणूक लढवण्यावरच बंदी घातली. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. इंदिरा गांधींचं राजकीय भविष्यच धोक्यात आलं होतं. आता या राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी इंदिरा गांधींनी आधार घेतला तो थेट संविधानाचा आणि त्यातल्या एका वादग्रस्त तरतुदीचा, कलम 352. आणि मग आली ती रात्र, 25 जून 1975. सरकारने इतक्या वेगाने कारवाई केली की संपूर्ण देश अशा एका अंधारात ढकलला गेला जो भारतीय लोकशाहीचा सर्वात काळा अध्याय म्हणून ओळखला जातो. आणीबाणी लागू झाली आणि एका रात्रीत लोकशाहीचा जणू गळाच घोटला गेला. लोकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले, वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्यात आली आणि रात्रीच्या अंधारात हजारो विरोधी नेत्यांना, कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. या दडपशाहीची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज घ्यायचा असेल तर हा आकडा ऐका. 1,00,000पेक्षा जास्त. हो, 1,00,000पेक्षा जास्त लोकांना, ज्यात पत्रकार, विद्यार्थी, नेते सगळे होते, त्यांना कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आलं होतं. माध्यमांवर इतका दबाव होता की विरोधाचा आवाजच जणू बंद झाला होता. पण अशा परिस्थितीतही काही वृत्तपत्रांनी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी आपलं संपादकीय पान पूर्णपणे कोरं झापलं. एकही शब्द न लिहिता केलेला हा सर्वात मोठा आणि शक्तिशाली विरोध होता. पण आणीबाणीच्या काळातला एक असा काळा अध्याय आहे जो सर्वात जास्त क्रूर आणि वादग्रस्त ठरला. तो म्हणजे संजय गांधींच्या नेतृत्वाखालील सक्तीची नसबंदी मोहीम. लाखो लोकांवर अक्षरशः जबरदस्ती करण्यात आली, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाची एक मोठी लाट उसळली.
या अंधाऱ्या 21 महिन्यांनंतर इंदिरा गांधींनी अचानक एक असा निर्णय घेतला ज्याची कुणीच अपेक्षा केली नव्हती. त्यांनी 1977 मध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. आणि आता जनतेच्या हाती कौल देण्याची वेळ आली होती. 1977ची निवडणूक म्हणजे फक्त एक निवडणूक नव्हती, ती होती आणीबाणीवरचा थेट कौल. आणि जनता पक्षाची एकच घोषणा लोकांच्या मनातला आवाज बनली होती, इंदिरा हटाव, देश बचाव. आणि लोकांनी आपला निकाल दिला. तो अगदी स्पष्ट आणि निर्णायक होता. काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला. इतकंच नाही तर इंदिरा गांधी स्वतः आपली जागा हरल्या. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आलं होतं. आणीबाणी तर संपली, पण तिने एक कायमचा धडा मात्र नक्की शिकवला. लोकशाही संस्था किती नाजूक असतात आणि त्यांना वाचवण्यासाठी नागरिकांची जागरूकता किती महत्त्वाची असते हे या घटनेने आपल्याला दाखवून दिलं. पण खरा प्रश्न हा आहे की आपण तो धडा आजही लक्षात ठेवला आहे का?